तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मलिदा. कर्नाटकला स्पेशली मुसलमानच्या देवाला नैवेद्य देताना आम्ही करतो. तर नमस्कार, मम्माज किचन आणि कर्नाटकामध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते मलिदा. मलिदा तुम्ही ऐकलंच असेल. तर आमच्या कर्नाटकच्या देवाला कधी कधी आम्ही हा नैवेद्याला म्हणून चढवतो. तो वेळ न घालवता ही रेसिपी स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला साहित्य दाखवते आणि मग कृती. सगळ्यात आधी मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, गूळ घेतला अर्धा कप, फुटाणे घेतले आहेत थोडेसे, हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला घ्यायचे आहेत तर घ्या, नाहीतर नका घेऊ. थोडीशी खसखस घेतली आहे, ही सुद्धा ऑप्शनल आहे, अर्धा ते 1 चमचा. तुम्हाला हवे असेल तर घ्या, नाहीतर नका घेऊ. तुम्ही याच्यात ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकू शकता, पण मला ड्रायफ्रूट्स मोस्टली आवडत नाही मलिदामध्ये, म्हणून मी नाही टाकणार आहे. आणि इकडे घेतलं आहे मी थोडंसं मीठ पिठात टाकायला. तर चला मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे घेतली आहे मी परातीत टाकते पीठ, मीठ. आता आपण थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया. हा डो असा बनून रेडी आहे. तर आता याला तुपाचा हात लावून आपण लाटणार आहे. तर तुम्ही बघू शकता, जे पीठ घेतलं होतं त्याचे 2 गोळे करून घेतलेत आणि पूर्णपणे त्याला तूप लावून घेतलं आहे. तर आता मी लाटणार आहे याला. एकाला साईडला ठेवते आणि एकाला आधी लाटणार आहे. तर याला जाडच लाटायचं आहे, जसं आपण पराठे लाटतो. तुम्ही बघू शकता, एवढंच लाटणार आहे मी याला. असाच जाडसरपणा येऊ द्या. तर तव्याला थोडंसं तूप लावलं आहे आणि हा जो पराठा आपण लाटला होता तो टाकणार आहे. वरतून सुद्धा थोडंसं तूप लावायचं आणि तुपातच भाजायचं. तुम्ही बघू शकता, याला पलटून घेतलंय. खरपूस असं भाजून घेऊया, पराठ्यासारखं ब्राऊन. तर असं ब्राऊन असं भाजून घ्यायचं आहे. तर ही चपाती फोल्ड करून घेतली. आता याला लाटणाने मोडून मिक्सरला मोठंच वाटून घेणार आहे. तर लाटणाने त्याला असं मोडून घेतलेलं आहे. आता याला ओबडधोबड मिक्सरला वाटून घेणार आहे. गूळ असा बारीक वाटून घ्यायचा आहे. तर हे वाटून झालेलं आहे. तर आता याच्यात टाकलेत फुटाणे आणि खसखस. तुम्ही बघू शकता, ओबडधोबडच वाटून घेतलंय. आता याला मिक्स करणार आहे. तर तुम्ही बघू शकता, असं मिक्स करून घेतलं. तर हा आपला मलिदा रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता, हा आपला मलिदा रेडी आहे. तर आपल्या कन्नडमध्ये याला मालदी बोलतात, कर्नाटक साईडला आमच्या. मराठीमध्ये मलिदा बोलतात आणि हिंदीमध्ये चुरमा बोलतात. तर हा आपला असा मलिदा रेडी आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खालच्या आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.